आज प्रत्येक घरात गुढी उभ्या राहते. पण कधी जाणून घेतलं आहे का, ही गुढी नेमकी कशासाठी उभारली जाते? गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन आयुष्याची सुरुवात आहे. हिंदू पंचांगानुसार हा वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच एक नवीन अध्याय, नवीन आशा, नवीन स्वप्न. म्हणतात 14 वर्षाचा वनवास संपून जेव्हा भगवान प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले, तेव्हा संपूर्ण शहर आनंदाने उजळून निघालं होतं. लोकांनी त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक घरावर गुढी उभारली. ती गुढी म्हणजे फक्त एक काठी नव्हती, ती होती विजयाची निशाणी आणि अंधारावर प्रकाशाच्या जिंकण्याची साक्ष. इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही प्रत्येक विजयाच्या वेळी गुढी उभारली जायची. ती गुढी म्हणजे अभिमान, स्वाभिमान आणि जिंकण्याची भावना. तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी आपण कडुलिंब आणि गूळ खातो, कारण आयुष्य कधी गोड असतं तर कधी कडूही असतं. पण खरी ताकद त्या माणसात असते, जो दोन्ही गोष्टी स्वीकारून पुढे जातो. गुढी म्हणजे फक्त सण नाही, ती आहे एक आठवण की कितीही कठीण काळ आला तरी एक दिवस विजय तुमचाच होणार. प्रत्येक गुढी आपल्याला सांगते, उठा, लढा आणि जिंका. कारण पडला आहात म्हणजे हरला नाही, तुम्ही तुटला आहात म्हणजे संपला नाही. आज जी गुढी घरावर उभी आहे, ती तुमच्या जिद्दीची सावली आहे. पण लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल जेव्हा हीच गुढी नाही तर तुमचं नाव उंच उभं राहील, आणि त्या दिवशी लोक टाळ्या वाजवणार नाहीत, ते तुमची स्टोरी सांगतील. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.